23 नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या विधानसभेचा निकाल लागला, परंतु अजूनपर्यंत मुख्यमंत्री कोण हा निर्णय झालेला नाही। परंतु सर्वच राजकीय पक्षांचे आणि विशेषतः महायुतीतले पदाधिकारी जे आहेत ते ठिकठिकाणी बॅनरबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या कुलाबा परिसरामध्ये आहे आणि इथं आपण पाहू शकतो की भाजपचे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या वतीने जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचा बॅनर लावण्यात आलेला आहे। भावी मुख्यमंत्री असा आशय जो आहे तो या बॅनरवरती आपल्याला असलेला पाहायला मिळतोय। मी देवेंद्र गंगाधर फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की अशा असायचं देखील आशय या बॅनरवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचसोबतच महाराष्ट्रातील विजयाचे शिल्पकार देवेंद्रजी फडणवीस साहेब असा देखील उल्लेख जो आहे तो बॅनरवरती केल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। महायुतीचं स्पष्ट बहुमत जे आहे ते 23 तारखेला आलेलं आहे, परंतु अजून मुख्यमंत्री कोण याबाबत अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही। आणि परंतु दुसरं आपण पाहतोय की ठिकठिकाणी विविध पक्षांच्या बॅनरबाजी जे आहे ते पाहायला मिळते। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस त्यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे महायुतीचे मुख्य नेते जे आहेत त्या नेत्यांच्या मुख्यमंत्री म्हणून असलेले बॅनर जे आहेत ते ठिकठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि असाच बॅनर जो आहे तो हाजी अरफात शेख यांनी जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे। हाजी अरफात शेख यांनी मध्यंतरी नितेश राणे यांना देखील विरोध केला होता आणि त्या निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची विरोध जो आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो चर्चेत होता। परंतु आता ज्या पद्धतीने बॅनर लावलाय त्यामुळे बॅनर जो आहे तो चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे। कॅमेरामन योगेश गुरव सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।